गुंतवणूक आरोग्यातली भाग 10 आहारविधी विशेष आहे त्यानं करण किंवा संस्कार फ्रीजचा वापर. तर फ्रीजचा वापर हा पदार्थ टिकवण्यासाठी होतो याच्याविषयी शंका नाही, पण विशेषतः फळं फ्रीजमध्ये जास्त काळ ठेवली गेलेली असतील तर त्या काळाचा परिणाम म्हणून मी जो म्हणतोय तो स्पष्टपणे अनुभवाला येतो. तयार पदार्थ ठेवल्यानंतर कदाचित त्यात तेवढं पटकन लक्षात येत नाही, पण फळं या प्रकाराने ठेवली गेली तर ती सुरकुततात, त्याची चव बदलते, अशा प्रकारची गोष्ट घडते. आणि म्हणून खरं तर फळं ठेवू नयेत फ्रीजमध्ये. अगदी थोड्या काळासाठी ठेवली तर ठीक आहे असणार अशा स्वरूपाचं. आणि तयार पदार्थ तर ठेवूच नयेत याच्याविषयी काही दुमत असायचं कारण नाही. फ्रीजमध्ये पाणी ठेवलं जातं आणि बरीच लोक फ्रीजचं थंड पाणी पितात अशा स्वरूपाचं, आणि ते वर्षानुवर्ष घेत असतात. तर हेही खरं तर चुकीचं असणार अशा स्वरूपाचं आहे, कारण फ्रीजमधलं पाणी जास्त थंड होतं, ते नैसर्गिक नाही आहे. उन्हाळ्यामध्ये जेव्हा गरज असेल तेव्हा माठामध्ये पाणी भरून ठेवावं, वाटलं तर त्यात वाळा गुलाब अशा स्वरूपाचं काहीतरी घालावं आणि ते पाणी दिवसभर प्यावं, कारण त्या वाळा गुलाब यांच्यामुळे एक नैसर्गिक थंडावा पण येतो आणि माठातलं पाणी तितकं गार होत नाही जेवढं फ्रीजमधलं पाणी गार होतं. त्या अतिशैत्य हे टाळायला पाहिजे, त्याने वात आणि कफ अशा दोन्ही गोष्टी वाढतात, विशेषतः पाण्याने कफ वाढतो अशा स्वरूपाचं. आणि म्हणून फ्रीजमध्ये पाणी ठेवायचंच असेल तर त्याचा वापर खरंच मर्यादित असणार अशा स्वरूपाचा हवा. डीप फ्रीजमध्ये तर ठेवूच नये, किंवा त्यातले बर्फ काढायचा, तो पाण्यात घालायचा आणि ते पाणी प्यायचं असंही लोक करतात, तर तेही चुकीचं असणार अशा स्वरूपाचं आहे. अन्न आमचं गरमच घ्यावं असं वर्णन आहे, आणि ते शिजवताना जे गरम झालेलं आहे तशाच प्रकारचं अन्न घ्यायला पाहिजे. पुनरुष्णीकृतम ते शेत, पुन्हा अन्न गरम करणं टाळावं असं ग्रंथाचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे आता फ्रीजचा जो काही अतिरेकी वापर अशा स्वरूपाचा घडतोय तो खरं तर टाळायला हवा. याचा पर्यावरणावरती खूप मोठा परिणाम अशा स्वरूपाचा आहे. आणि त्यातून जो वायू बाहेर पडतो त्याने आकाशामध्ये एक छिद्र पडतं, जे आवरण आहे पृथ्वीवरती असलेलं अशा स्वरूपाचं, त्यात छिद्र पडतं आणि मग ग्लोबल वॉर्मिंग सारखी गोष्ट सुरू होते. यासाठी म्हणून खरं तर फ्रीजचा वापर टाळला गेला पाहिजे अशा स्वरूपाचं. मध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा इंडस्ट्रीज आणि या सगळ्या बंद होत्या त्यावेळेला हे पडलेलं भोग बऱ्यापैकी बुजून आलं असं घडलेलं आहे. तेव्हा पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करायचा झाला तरी सुद्धा खरं तर फ्रीज वापरू नये असंच आहे. माठाचा फ्रीज असं एक कन्सेप्ट आहे नैसर्गिक याच्यामध्ये, पण त्याचा फारसा प्रचार प्रसार अशा स्वरूपाचा नाही. आणि त्यात 2-3 दिवसाच्या पलीकडे पदार्थ टिकत नाहीत, म्हणजे भाज्या त्यामध्ये गार राहतात आणि 2-3 दिवस टिकतात, आठवडाभर वगैरे अशा स्वरूपाचे काही टिकत नाही. पण ह्या गोष्टी लक्षात घेऊन फ्रीजचा वापर कमीत कमी करावा, तयार अन्नासाठी अजिबात करू नये, आणि पाणी पण त्यामध्ये गार फ्रीजचं पाणी प्यावं अशा प्रकारची गोष्ट करू नये. असं जर झालं तर असतं बरं अशा स्वरूपाचं. अशी संस्काराची अनेक उदाहरणं आहेत किंवा ग्रंथात त्याच्याविषयी काही वर्णन आहेत. तप्तम दधी हे संस्कार विरुद्ध आहे, म्हणजे तापवलेलं दही हे संस्कार विरुद्ध आहे. आता विशेषतः चिकन करत असताना त्याला दही लावून ठेवतात आणि मग नंतर ते शिजवतात अशा स्वरूपाचं. तर हे आमच्या दृष्टीने योग्य नाही असणार अशा स्वरूपाचं आहे. मध गरम करून खाऊ नये असं ग्रंथातलं वर्णन आहे. आता निरनिराळ्या जाहिराती याच्यामध्ये गरम पाणी, लिंबू आणि मध असं घेणारे खूप लोक आहेत. गरम पाणी आणि लिंबाला अडचणीचा मुद्दा नाहीये, ते घेता येतं, पण त्याच्यामध्ये मध घालणं गरम पाण्यामध्ये हे चुकीचं आहे. मध पाणी घ्यायला हरकत नाही, पण मग उकळून गार केलेलं पाणी किंवा साधं पाणी असं आणि त्याच्यामध्ये मध घालून घेतला तर त्याचा फायदा अशा स्वरूपाचा होतो. पण मध गरम करू नये असं स्पष्ट निर्देश आहेत. आता काय याच्यामध्ये खूप निरनिराळ्या प्रकारच्या व्हरायटीज उपलब्ध व्हायला लागल्यात. विशेषतः आईस्क्रीम मध्ये मध अशा स्वरूपाचं पण मिसळतात, आणि हनी जिंजर आईस्क्रीम म्हणून एक प्रकरण मिळतं. हे खरं संस्कारामध्ये मोडणारं असणारं अशा स्वरूपाचं आहे. आईस्क्रीम कफवर्धक आहे, मधुर शीत अशा प्रकारचा असल्यामुळे आणि गुरू
अशा स्वरूपाचं असल्यामुळे ते कफवर्धक आहे. आलं आणि मधामुळे त्याचं कफवर्धकत्व कमी होतं आणि म्हणून ज्यांना कफाचे त्रास होतात त्याने या प्रकारचं आईस्क्रीम मिळणं उन्हाळ्यात ते सुद्धा आणि कमी प्रमाणामध्ये असं ठीक ठरू शकतं. पण या गोष्टींचा विचार करून कुठले संस्कार चांगले आणि कुठले संस्कार आपल्या दृष्टीने योग्य नाहीत याचा सारासार विवेक ठेवून त्याप्रमाणे अन्नाचं सेवन करावं.